लोकशाही शासन व्यवस्था असलेल्या प्रत्येक राष्ट्राच्या नागरिकाला हाताला हक्काचं काम आणि पोटाला सन्मानाची भाकर मिळाली पाहिजे, अर्थात रोजगार मिळाला पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, हा त्याचा अधिकार आहे। आणि लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये शासन अर्थात धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या व्यवस्थेनं म्हणजे केंद्र आणि राज्य शासनानं ते रोजगार उपलब्ध करून दिली पाहिजेत, ही त्याची कर्तव्य आहेत। आज जागतिक स्तरावर जर मोठमोठी सत्तांतरण कुठे होत असेल तर ती रोजगाराच्या आधारावर होतात। भारतासारख्या देशामध्ये सुद्धा 2014ला आत्ताचे सध्याचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना उद्देशून दरवर्षी 2 करोड नोकऱ्या दिल्या जातील, हाही त्यातलाच एक भाग होता। या संदर्भानं रोजगार मिळावा यासाठी युवक वेगवेगळ्या प्रोफेशनल एज्युकेशनमधनं बाहेर पडत आहेत। हजारो नव्हे लाखोच्या संख्येने इंजिनियर बाहेर पडत आहेत, परंतु व्हॉट अबाउट जॉब पाहिजेत यासाठी लाईनच्या लाईन लागलेले आहेत। यामध्ये कोविडसारख्या महामारीनं आणखी भर पाडलेली आहे। या संदर्भामध्ये अनेक सत्ता पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, यांच्याकडनं दावे आणि प्रतिदावे येतात, परंतु संयुक्त राष्ट्र युनोच्या माध्यमातून काम करणारी श्रमांच्या संदर्भामधली इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी एक रिपोर्ट जाहीर केल्यानंतर आज हे चित्र क्लिअर झालेलं आहे की भारतामध्ये असलेल्या काम करू शकणाऱ्या हातांमधील 83% लोकांना रोजगार नाही आहे। याचा अर्थ असा, जे लोक काम करू इच्छितात, ज्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, अशा 83% लोकांना इथे रोजगार नाही, हे अहवालातून सिद्ध झालेलं आहे। एखाद्या देशामध्ये काम करण्यासारखी सक्षम हात असेल ते त्या देशाचं ॲसेट म्हणजे खरं धन आहे असं मानलं जातं। अर्थात केंद्र आणि राज्य शासनानं संयुक्त अशा पद्धतीचा उपक्रम राबवणं गरजेचं आहे की प्रत्येकाच्या हाताला काम कसं मिळेल। तर मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये भारताचा रोजगार रिपोर्ट 2024च आपण बघणार आहोत। ही त्याची प्रस्तावना झाली, रोजगाराची आजची काय स्थिती आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा काय अहवाल आलेला आहे तो सुद्धा आपण समजून घेणार आहोत। आपण ज्याही क्षेत्रामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, तंत्रज्ञान असेल, कृषी असेल, व्यवसाय असेल, उद्योग असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज प्रत्येकाच्या हाताला काम पाहिजे। इव्हन आपल्या देशामध्ये उद्योगधंद्यांची पण अशी स्थिती नाही आहे की आज इंजिनियर झालेल्या मुलाला उद्योगधंदे स्टार्टअप करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 ते 12 हजार रुपये पगार देऊ शकेल एवढीही स्थिती अनेक उद्योगधंद्यांची नाही आहे। सो या सगळ्यांवर विचार होण्याची गरज आहे आणि म्हणून केवळ आपले विद्यार्थी IIT NIT पासआउट झाल्यानंतर अमेरिकेला का जातात, US ला का जातात किंवा इतर विदेशातील देशांमध्ये जाऊन का जॉब करत आहे, हा सुद्धा एक वेगळा चिंतनाचा विषय। म्हणजे आपल्या देशामध्ये IITians तयार व्हावेत यासाठी स्पेशल बजेट देशातल्या लोकांच्या टॅक्समधनं जो पैसा येतो तो पैसा त्या बजेटसाठी दिला जातो। आपण त्या विद्यार्थ्यांना 4 वर्ष 6 वर्षाचं एज्युकेशन देतो आणि एज्युकेशन घेतलेला हा विद्यार्थी अमेरिकेमध्ये जाऊन जॉब करतो। त्याचं कारण त्याने घेतलेल्या शिक्षणाचा मोबदला या देशामध्ये त्याला मिळत नाही, ही त्याची धारणा आहे। आपल्या देशामध्ये मुख्यतः नरसिंहराव पंतप्रधान असताना आणि त्यानंतर आपण मुख्यतः म्हणू डॉक्टर मनमोहन सिंग सर हे पंतप्रधान असताना मिश्र अर्थव्यवस्था आपण मोठ्या स्वरूपामध्ये त्याचा अंमल झाला। उद्योगधंद्यांना आपण खाजगी क्षेत्राला झुकतं माप दिलं, तर एकीकडे इंजिनिअरिंग कॉलेजची भरमसाठ संख्या वाढली, पण दुसरीकडे तेवढं जे प्रोडक्शन म्हणा किंवा इंडस्ट्रीचं जे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही। त्याची कारणंसुद्धा वेगळी आहे। सो हा रोजगार रिपोर्ट काय आहे, हा मुद्दा आज चर्चेला काय आला, ILO रिपोर्ट इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट काय आहे, ते आजच्या या करंट कन्सेप्ट टॉकमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सो जागतिक लेवलवर भारताच्या रोजगाराच्या संदर्भातली आलेली ही जी काही बातमी आहे आणि त्याचा जो अहवाल प्रसिद्ध झाला, ती बातमी काय आहे तर भारतामध्ये 83% बेरोजगारी आहे आणि ही मागच्या 10 वर्षामध्ये जी म्हणजे तशी सातत्याने ती 2000 पासून वाढत आली, परंतु मागच्या या 8 ते 10 वर्षामध्ये मुख्यतः आज 2024ला ती भयंकर झालेली आहे। ही स्थिती या रोजगार अहवालातून पुढे आलेली आहे। रोजगाराचे प्रकार कोणते आहेत, अनस्किल लेबर, स्किल लेबर, त्यानंतर प्रोफेशनल लेबर, ते आपण समजून घेऊ। आंतरराष्ट्रीय श्रम संघटना काय आहे थोडक्यामध्ये ते आपण बघणार आहोत। द इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट हे कुठे आहे, याचं काय ऑब्जेक्टिव्ज आहे ते पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर जो रिपोर्ट आला 2024चा, त्याच्या आपण एक ठळक 10 मुद्द्यामध्ये त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत।
मुळात हे जे काही बेसिक विषय आहेत की ज्या विषयांवर तुम्हाला प्रश्न करंट घडामोडीवर विचारले जाऊ शकतात. बेरोजगारीच्या आकड्यांपलीकडे पाहण्याची गरज आहे. संजीव चांदोडकर हे एक अर्थतज्ञ आहे, यांचं एक स्टेटमेंट आहे. त्यानंतर उपाययोजना काय याच्यावर करता येईल त्या संदर्भातले काही निकष आहेत. आणि हा आपला जनरल स्टडीज पेपर 1 मधला जो भारतीय समाज नावाचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये बेरोजगारी ही जी समस्या आहे, बेरोजगारी ओके, किंवा मग रोजगार म्हणू शकतो आपण, ज्याला आपण अर्थशास्त्राच्या परिभाषेमध्ये आपल्याला अभ्यासावं लागेल. सो या 2 मुद्द्यांना धरून हा टॉपिक आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. सो देशातील बेरोजगारीमध्ये 83% तरुण आहेत. ही एक धक्कादायक बाब आहे. म्हणजे एखाद्या देशामध्ये असलेला तरुण, एखाद्या देशामध्ये तरुण असणं आणि या तरुणांना रोजगार नसणं, तरुण असणं हे त्या देशासाठी ॲसेट आहे, ॲसेट आहे. पण त्यांना रोजगार न देऊ शकणं हे तिथल्या शासन व्यवस्थेने विचार करण्यासाठी बाब आहे बाबांनो. ठीक आहे. सो म्हणून यावर विचार झाला पाहिजे. लाखोच्या संख्येनं तरुण, कुठे 100 जरी जागा निघाल्या तर लाखो अर्ज त्या जागांसाठी येतात. ओके. आता तर 2024ला इलेक्शन होणार म्हणून महाराष्ट्रामध्ये सपाट्यानं सगळ्या विभागाच्या जागा डिक्लेअर करण्यात आल्या, परंतु एकाही जागेची अजून नियुक्ती झालेली नाही. कुणाचे पोरांचे फॉर्म भरून घेतलेत, अजून ते प्रोसेस सुरू आहेत आणि आता मध्ये इलेक्शन लागल्यामुळं सगळ्या त्या परीक्षा ज्या आहेत त्या पुढे गेल्यात. सो अशा क्यू जिकडे तिकडे तुम्हाला बघायला मिळतात. नीड अ जॉब म्हणून सगळीकडे, मध्य प्रदेश घ्या, उत्तर प्रदेश घ्या, उत्तर भागातले तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड या प्रदेशात तर भयंकर स्थिती आहे, कारण रोजगार आणि उद्योगधंदे त्या प्रमाणात त्या भागामध्ये डेव्हलप होऊ शकले नाही. सो या लेबरमध्ये आता आपल्याला 3 प्रकारचे हे सेक्शन दिसतात, ज्यामध्ये अनस्किल लेबर आहे, ज्यामध्ये मजुरीचं काम आहे, कष्टाचं काम आहे, शेती किंवा शेतीपूरक रोजगारांच्या संदर्भातलं काम आहे. पण यामध्ये सुद्धा आता काही पूरक व्यवसाय आणि उद्योग तयार करता येणं शक्य आहे. त्यावर विचार होण्याची गरज आहे, जी आपण उपाययोजनांवर बोलणार आहोत. स्किल लेबर, ज्यामध्ये मेकॅनिक आहे, काही टेक्निकल एज्युकेशन असलेली लोक आहेत ज्यांना स्किल लेबर म्हणू शकतो. हे स्किल घेण्यासाठी ते ITI कामगार म्हणा किंवा डिप्लोमा होल्डर असलेले पॉलिटेक्निक असतील किंवा इंजिनियर झालेले असतील तर इथे त्याला रोजगाराची संधी अधिक जास्त मिळते. हे अनस्किल लेबरमध्ये इथे श्रमाची कामं आहे आणि त्या मोबदल्यामध्ये त्याला पाहिजे तेवढा मोबदलासुद्धा मिळत नाही. दिवसभर शारीरिक श्रम करून 300 रुपये दिवसाचे मिळतात किंवा 200 रुपये दिवसाचे मिळतात. पण जसजसा तो स्किल लेबर होतो, तो प्रोफेशनल लेबर होतो, तसतसं त्याचं जे काही मानधन आहे किंवा रेम्युनरेशन जे आहे ते वाढताना दिसते. सो स्किल्ड आणि प्रोफेशनल लेबरमध्ये आपल्याला लोकांना रोजगार द्यावा लागेल, कारण अनस्किल लेबरमध्ये आता काम करण्याची मानसिकता तरुणांची राहिलेली नाही. ह्या 3 बाबी लेबरच्या संदर्भामधल्या. ओके. सो ज्या ऑर्गनायझेशनने हा रिपोर्ट दिला ही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आहे, जिची स्थापना 29 ऑक्टोबर 1919ला झालेली आहे. मुळात युनोची असलेली ही संस्था आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ही जी काही संयुक्त राष्ट्र आहे हे 1945ला इस्टॅब्लिश झालं, 45-46च्या दरम्यान. 45ला आपला जो सेकंड वर्ल्ड वॉर थांबला, त्यानंतर अशा पद्धतीचं जगामध्ये पुन्हा युद्ध होऊ नये आणि अशी मानवी आणि वित्तहानी होऊ नये या उद्देशाला धरून हे युनो नावाचं ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश झालं. मग यात सुरक्षा परिषद असेल, आरोग्य परिषद असेल, किंवा ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO असं म्हणतो, किंवा युनिसेफ सारख्या अशा ऑर्गनायझेशन पुढच्या काळामध्ये तयार झालेले आपल्याला दिसतात. पण युनोमध्ये इंटरनली असलेली ही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आहे. ओके. या ऑर्गनायझेशनचं जी स्थापना आहे ही 1919ची आहे आणि 1919ची आहे आणि 2019ला याला 100 वर्ष पूर्ण झालेत. आणि आज या ऑर्गनायझेशननी हा अहवाल दिला आहे. त्यामुळे UPSC असेल, MPSC असेल, या दृष्टीने हा प्रश्न अधिक महत्त्वाचा होतो आहे मित्रांनो. ओके. 100 वर्ष या ऑर्गनायझेशनला पूर्ण झाली आहे. ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. श्रम मानके ठरवणे, श्रमाची मानके म्हणजे श्रम कसे असावेत, श्रमाचे तास कसे असावेत. आपल्याकडे श्रमाच्या बाबतीत कामगारांसाठी ज्या पद्धतीनं कायदे किंवा हजार्डस काम करण्याच्या संदर्भानं ज्या घटना घडतात त्या घटना एक वेगळा पुन्हा संशोधनाचा विषय आहे. ओके. आणि त्यासाठी जो आवाज उठवला गेला तो
मेघाजी लोखंडे यांनी उचलला आणि पुढच्या काळामध्ये आपल्याकडे त्या संदर्भानं कायदे झाले. सो ही आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आहे, म्हणजे याच्याशी संबंधित जे लोक आहेत ते श्रम करणारे. मग रोजगार, मग ते आपण बघितले की तीनही कॅटेगरी त्यामध्ये येतील, अनस्किल, स्किल आणि प्रोफेशनल्स. ठीक आहे, चला ती जी मी कामगार संघटना म्हटलं होतं जी लोखंडे यांची आहे. ओके, चला जगातील मजूर वर्गाच्या समस्या सोडवणे हे या संघटनेचं कार्य आहे आणि म्हणून या संघटनेनं जो अहवाल दिलेला आहे तो विशेष महत्त्वाचा आहे. या सोबतीला एक ऑर्गनायझेशन आहे द इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट. ह्युमन डेव्हलपमेंटसाठी काम करणारी इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट IHD, ज्याला ही जी काही मानव विकास संस्था आहे याची स्थापना 1998ला इंडियन सोसायटी फॉर लेबर इकॉनॉमिक्स ISLE या तत्वाखाली करण्यात आली आहे. ही एक स्वायत्त संस्था आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था जी गरिबी आणि वंचितांपासून मुक्त आहे या व्यवस्थेचं एक सखोल अध्ययन आणि त्या संदर्भातला अहवाल देण्याचं कामसुद्धा या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून केलं जातं. भारत रोजगार रिपोर्ट 2024 काय आहे जो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी दिला. या अहवालामधले काही प्रमुख बिंदू जे पुढे आपण 10 बिंदू घेणार आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे भारतातून एकूण बेरोजगारांपैकी सुमारे 83% तरुण आहेत जे म्हणजे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले, ग्रॅज्युएशन पूर्ण केले. 83% म्हणजे 100 जर तरुण रोजगार करण्याइतपत असतील, 100 तरुण रोजगार करण्याइतपत असतील तर यापैकी 83% तरुण असे आहेत की ज्यांना रोजगार उपलब्ध होत नाही आहे, म्हणजे ज्यांची रोजगार करण्याची क्षमता आहे. मग असे किती असू शकतात? वयवर्ष 15 ते 65 ही कॅटेगरी याच्यामध्ये पकडलेली आहे. ओके, त्याच्यामध्ये पण 2 पार्ट, ज्याला आपण प्रौढ रोजगार म्हणू किंवा एम्प्लॉई म्हणू, त्याला तर बऱ्यापैकी मिळतं. पण जो 15 वर्षापासून साधारणतः 28-30 वर्षापर्यंतचा तरुण आहे याला रोजगार आणि त्या तुलनेत मिळणारं जे मानधन आहे ते कमी आहे असाही रिपोर्ट पुढे आलेला आहे. आणि हे काही एखादी कंपनी, एखादी संस्था, इंडस्ट्री करू शकत नाही. यासाठी देशाची धोरणं कशी आहेत? देशाची धोरणं ही उद्योगधंद्यांना, व्यवसायाला चालना देणारी असेल तर उद्योगधंद्यांची भरभराट होईल, तर तिथे एम्प्लॉयमेंट वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना इंटर रिलेट करणाऱ्या आहेत. जर आपल्या देशामध्ये एकीकडे गरिबी प्रचंड आहे, रोजगार नाही आहे, पण एकीकडे दुसरीकडे तुम्ही असं बघाल की जगातले जे 100 लोक आहेत श्रीमंत, जर जगातले 100 लोक काढले तर त्यातले सगळ्यात जास्त श्रीमंतांच्या यादीमध्ये असलेले लोकसुद्धा हिंदुस्थानातलेच आहेत. म्हणजे आर्थिक जी विषमता आपल्या देशामध्ये आहे या आर्थिक विषमतेला शासनाची धोरणं कारणीभूत आहे. की धोरण तुम्ही सर्वसमावेशक बनवा, सर्वांचं कल्याण होईल असं धोरण बनवा. नाहीतर तुम्ही सामान्य नागरिकाला म्हणाल की बाबा तू 5 लाखाच्या वर उत्पन्न घेतलं तर तुला टॅक्स द्यावा लागेल, आणि राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी तुम्ही हजारो करोड रोखे इलेक्टोरल बॉन्ड घ्याल की ज्याची हवाई कुठे लागणार नाही. पुढे सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये दखल देते आणि म्हणून ते लोकांच्या पुढे येते की कुठला टॅक्स नाही आणि बुडीत असलेल्या कंपन्यांकडनं सुद्धा तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड्स घेताय. अशा व्यवस्थेने त्या देशाचा सर्वसमावेशक विकास होऊ शकत नाही, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून शासन करणाऱ्या सत्तेच्या विरोधात आपण सत्य बोलण्याचं धाडस दाखवलं पाहिजे. हे प्रत्येकाने दाखवलं तेव्हा त्याच्यावर चर्चा होईल. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO हे जे आहे यांनी सांगितलं की भारतातील रोजगार आणि बेरोजगाऱ्यांमधली महत्त्वाची निरीक्षणं जी नोंदवलेली आहे त्यामध्ये भारताचे आर्थिक मुख्य सल्लागार अनंत नागेश्वर यांच्या हस्ते हा इंडिया एम्प्लॉयमेंट 2024चा अहवाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मी इलेक्टोरल बॉन्डचं सांगितलं. दुसरं ज्याच्यामध्ये ज्यांनी इलेक्टोरल बॉन्ड दिले ना त्याच्यातले मॅक्झिमम लोक असे आहेत की त्यांना गव्हर्नमेंटनी त्यांच्या पॉलिसीच्या माध्यमातून हेल्प केलेलं सुद्धा वृत्तपत्रांच्या माध्यमातून पुढे आलेलं आहे. ते एकमेकांना साटेलोटं करत आहे. आणि इकडे शेतकरी बिचारा 20,000 रुपये त्यानं भरू शकला नाही, बँकेसाठी तो आत्महत्या करून राहिला. त्याच देशामध्ये एकीकडे हजारो कोटी रुपये येऊन राहिले ज्याचा कुठलाही हिशोब नाही, आणि एकीकडे 10,000चा हिशोब जुळत नाही आहे. 10,000चं कर्ज शेतकरी वापस करत नाही म्हणून तो बिचारा आत्महत्या करतोय. हे एकाच देशात घडतंय, म्हणून हे अत्यंत गंभीर आहे. हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
इंडिया एम्प्लॉयमेंट 2014 अहवालाचे 10 ठळक मुद्दे काय आहेत ते आपण समजून घेऊ. माध्यमिक म्हणजे आता आपल्याकडे असं बोललं जातं, नाही नाही बाबा बेरोजगारीची काय प्रॉब्लेम नाही, आता लोकांनी स्किल घेतलं पाहिजे. तुमचा स्किल इंडिया प्रोजेक्ट तो कुठलं ते मिनार हॉटेलच्या त्या फर्स्ट फ्लोअरच्या दालनामध्ये सुरू होतो आणि तिथेच बंद पडतो. तो तिकडे गावाकडे पण आला पाहिजे ना, तेव्हा त्याच्यातनं काही साध्य होईल. सो माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेतलेल्या बेरोजगारीचं जे प्रमाण आहे 2000 साली 54.2% होतं, ते वाढून 65.7% झालेलं आहे. म्हणजे माध्यमिक म्हणजे 12वी पास, उच्च माध्यमिक म्हणजे 12वी आणि उच्च शिक्षण म्हणजे तिकडे UG झालंय, PG झालंय. ही बेरोजगारी 2000ला जी काय होती 54% होती. हा म्हणजे आत्ताच वाढली असंही नाही आहे. कोणी म्हणेल आता याच 10 वर्षात वाढली नाही, पण या 10 वर्षात उंचांकीला गेली 2022ला, हे सुद्धा सत्यच आहे. तरुणांना मिळणाऱ्या नोकऱ्यांच्या तुलनेत प्रौढांना मिळणाऱ्या नोकऱ्यांचा दर्जा जरा चांगला आहे. ओके हाही त्याच्यामध्ये एक निष्कर्ष नोंदवलेला. दुसरा निष्कर्ष काय? काम करणाऱ्यांमध्ये महिलांचा सर्वात कमी सहभाग असणाऱ्या देशांमध्ये भारत एक आहे. म्हणजे महिला काम करत ना अशातला भाग नाही. महिला घरकाम करतात, महिला शेतीच्या कामात पण सहकार्य करतात, पण त्याच्यात त्यांना मोबदला मिळत नाही बिचाऱ्यांना, आणि म्हणून उत्पन्नाचे त्यांचं फॉर्म 16च भरलं जात नाही. त्यामुळे रोजगारात त्या आहेत की नाही याची नोंदच होत नाही. हाही भाग तिथे तेवढाच महत्त्वाचा आहे. सो फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे तो कमी आहे आपल्याकडे. पण आता तो पुढच्या आधी तो 14.4% होता, आता त्याच्यामध्ये 8.3% वाढ झाली आहे. त्यामुळं मुलींनी, सगळ्या पोरींनी शिकलं पाहिजे बाबा, एज्युकेशन घेतलं पाहिजे. एज्युकेशन घ्या, नोकरी करा, त्याच्यानंतर घरकामासाठी तुम्ही एकतर एज्युकेशन घेऊन नोकरी करा, नाही ती ही समाजाची व्यवस्था तुम्हाला लग्न करून नोकरानी करण्याची व्यवस्था तयार करून ठेवली यांनी. तर ऑप्शन तुमच्याकडे आहे, तुम्हाला काय करायचं आहे. मुलींना सांगतोय, रोजगाराच्या बाबत जेंडर गॅप म्हणजे काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या प्रमाणात प्रचंड दरी आहे. म्हणजे महिला काम करणाऱ्यांचं प्रमाण 32% आहे, पुरुष काम करणाऱ्यांचं प्रमाण जवळपास 77% आहे. हा सुद्धा याच्यामध्ये लेबर इंडेक्स जो अहवाल आहे तो याच्यामध्ये जेंडर जो आहे तो गॅप सुद्धा प्रचंड मोठा असलेला आपल्याला दिसतंय. शेतीमधला रोजगार जो आहे 2000 मध्ये हा रोजगार 60% होता, आता 2019 मध्ये तो 42% झाला आहे. म्हणजे याच्यामध्ये घसरण झाली आहे. शेतीची श्रमाची काम आहे. आज शिक्षण घेतलेला पोरगा शेतीत दिवसभर उन्हात काम करण्याची त्याची मानसिकता नाही आहे. दुसरीकडे इकडे उच्च शिक्षण घेऊन त्याला रोजगार नाही आहे आणि इंडस्ट्री तसा डेव्हलपच होत नाही. इंडस्ट्री डेव्हलप होण्यासाठी जे काही संसाधनं, ज्या सुविधा लागतात त्या मिळत नाही. एखादा धाडसी युवक ते करण्याचा प्रयत्न करत असेल ते MIDC मध्ये जिथे जिथं मंजुऱ्या घ्याव्या लागतात तिथे तिथे त्याचा कुत्त्या पाडला जातो, तिथे तिथं त्याला करप्शनचा सामना करावा लागतो. बिचारा वैतागून विचार करतो की कशाला बाबा इकडे आलो, चल एखादी नोकरी करतो तिकडे जाऊन. सो ही वस्तुस्थिती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सो 2000 ते 2019च्या काळात शेतीतल्या रोजगारांपेक्षा बिगर शेती क्षेत्रातल्या रोजगारांमध्ये वाढ जी आहे ती झालेली आहे. आता बिगर शेती म्हणजे काय, तर कन्स्ट्रक्शन कामं घ्या, तुम्ही शेतीशी पूरक असलेले व्यवसाय घ्या, त्याच्यामध्ये थोडीफार वाढ झालेली दिसते. पुढे विविध धोरणात्मक निर्णय योजनांमधून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यापर्यंत रोजगार अजूनही पोहोचला नाही असं सुद्धा या निरीक्षणामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. 6वं निरीक्षण काय बघा, भारतातील 90% श्रमिक हे असंघटित आहेत. असंघटित असणंच हेच लेबरच्या अविकासाचं सगळ्यात मोठं कारण आहे. जेही आपल्या देशातले महापुरुष होऊन गेलेत, महात्मा गांधी यांनी गिरणी कामगारांचा संप घडवून आणला होता अहमदाबादला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमिकांना एकत्र आणण्यासाठी बाबासाहेबांनी काम केलं. मेघाजी लोखंडे जे आहेत यांनी श्रमिकांसाठी काम केलं. सो ह्या प्रत्येकाचं हे सांगणं होतं की सगळ्यांनी संघटितरित्या काम करा. तुम्ही संघटित राहाल तर श्रममूलक दृष्टिकोनाचा इथे स्वीकार होईल. तुम्ही असंघटित राहाल तर भांडवलवादी दृष्टिकोनाचा इथे सुळसुळाट होईल. हे कार्ल मार्क्सचं जे तत्व आहे ते सुद्धा इथे तंतोतंत जुळतंय. आणि मग आता कंपन्या बघा काय करत आहेत. कंपन्या काय करत आहेत, ही समजा उदाहरणार्थ ही R नावाची कंपनी आहे. ही काय करते, याला किती रोजगार पाहिजे, 1000 लोक रोजगार पाहिजे. तर हे डायरेक्ट रोजगारांकडे येत नाही. ही कंपनी ही काय करते, मधातला एखादा ठेकेदार पाहते. या ठेकेदाराला काय म्हणते, बाबा आम्ही तुला ऑर्डर देतो, तू हे कॉन्ट्रॅक्ट घे आमचा आणि आम्हाला एवढे लेबर दे. म्हणजे हे जे लेबर आहे ते डायरेक्ट कंपनीला
ऑन रोल जाणार नाही, ते ठेकेदाराला जॉईन होईल आणि ठेकेदार त्याच्या कंपनीला काम देईल. म्हणजे उद्या गरज कंपनीची संपली त्याला कधीही काढता येण्याची सुविधा यांनी करून ठेवलेली आहे. सो यावर शासनाचं नियंत्रण असावं. थर्ड पार्टीकडनं तुम्ही जॉईनिंग देताय, पण किमान हजार्डसच्या संदर्भात काही घटना घडत असेल तर त्यांना सुविधा देण्यात याव्यात. किमान एखादा लेबर त्या काम करताना त्याचा मृत्यू होत असेल तर त्याला त्याच्याबद्दलचं रेम्युनरेशन देण्यात यावं. ह्या सगळ्यांवर गव्हर्नमेंटचं निरीक्षण आणि नोंद असणं अत्यंत गरजेचं आहे, तेव्हा त्याच्यामध्ये विकास होईल. सो 90% श्रमिक हे असंघटित आहे, ही सुद्धा यामध्ये अहवालामध्ये असलेली अत्यंत महत्त्वाची बाब आहे. स्किल नसेल तुमच्याकडे तर तुमच्यासमोर अपॉर्च्युनिटीचं फार मोठं आव्हान आहे. आणि तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्हाला अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे. ह्या डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला ते जजमेंट जे आहे लक्षात येणं सोपं होईल. 7वा मुद्दा यातला आणखी असा आहे की अहवालातील एक धक्कादायक बाब म्हणजे भारतातल्या तरुणांमध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, आता IT आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये यामध्ये रोजगाराची संधी सर्वाधिक आहे. तुम्ही पाहाल सिव्हिल, मेकॅनिकल अनेक म्हणजे जे कोर इंजिनिअरिंग सब्जेक्ट घेतलेली पोरं आता इकडे IT आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनकडे रोजगाराच्या संधी असल्यामुळे वळत आहेत. सो या क्षेत्रामध्ये संधी आहे, ओके. परंतु भारतातल्या तरुणांमध्ये त्याच्या कौशल्याचा अभाव असल्याचं या निरीक्षणामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे, ओके. सो ही पण बाब आता तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे की जिकडे आपल्याला रोजगार आहे तिकडे आपण गेलं पाहिजे. 2022 साली स्वयंरोजगार हाच रोजगाराचा प्राथमिक स्रोत होता, हे इथे लक्षात घेतलंय. म्हणजे गव्हर्नमेंटकडनं रोजगारांच्या ज्या सुविधा आहेत त्या फारशा आता इथे उपलब्ध नाहीत, हेही त्या माध्यमातून लक्षात आलंय. बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून रोजगाराचं प्रमाण सातत्यानं कमी झालंय. रोजगार म्हणजे तिथे एम्प्लॉयमेंट कमी मिळते, बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. आणि 10वा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे की कोविड-19मध्ये परत या बेरोजगारीमध्ये भर पडली, रोजगार कमी झाला आणि त्यामुळं भारतामध्ये रोजगाराचा जो अहवाल आला त्याच्यामध्ये रोजगाराचा जो उच्चांक आहे बेरोजगारीचा किंवा रोजगार कमी होण्याचा तो वाढला. या संदर्भामध्ये हे एक अर्थतज्ञ आहेत, संजीव चांदोडकर यांचं स्टेटमेंट आहे, बेरोजगारी आणि रोजगारी हा आपल्या देशातला अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे, त्याबाबत सार्वजनिक व्यासपीठावर चर्चा होणं गरजेचं आहे. पण इथं कसं आहे, आपल्या देशात बेरोजगारी आहे असं म्हटलं ना की जे सत्तेत आहे, विशेषतः सत्तेत आहेत आणि त्या सत्तेमध्ये असलेल्यांचे जे भक्त आहेत त्यांच्या बुडाला आग लागते की असं का म्हणता म्हणजे इकडे लोकांच्या पोटाला हाताला काम नाही बाबा, पोटाला भाकर नाही बाबा, तो तरफडायला लागला तरी पण म्हणायचं नाही का की इकडे रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे हिच्यावर सार्वजनिक चर्चा झाली पाहिजे. सार्वजनिक चर्चा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत जे सुखात आहेत ते दुःखात असलेल्यांचा विचारच करणार नाही बाबा. प्रत्येकाने बोललं पाहिजे त्याच्यावर, है ना. आणि म्हणून अर्थतज्ञ म्हणतात की यावर सार्वजनिक चर्चा, एवढा मोठा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा अहवाल आला, एका तरी नॅशनल चॅनलनी दाखवलं का? दाखवणारच नाही ते, कारण त्यांची दूध डेअरी बंद होईल ना, मग काय करतील ते. परंतु बेरोजगारीबाबत होणाऱ्या चर्चा बऱ्याच वेळा आकड्यांमध्ये अडकलेल्या असतात, त्यावर फारसं काम होत नाही. सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये या पद्धतीचे कंत्राटीकरण म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम देण्याचं संक्रमण वाढत असल्यामुळं यामुळं आणखी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे. आता तर महाराष्ट्रामध्ये मागच्या काळामध्ये जी संस्था अधिकाऱ्यांचं चयन करते त्या MPSCमध्ये पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर रोजगार नियुक्त करण्याचं जे आहे ते प्लॅनिंग झालं होतं. मध्ये त्याच्यावर फार मोठा गदारोळ उठला आणि मग ते शांत झालं, ओके. तर आता यापुढे तरी ज्या अशा रोजगार आहेत त्या तरुणांना मिळाल्या पाहिजे अशी धोरणं ही शासनाकडनं राबवली जावीत. उपाययोजनेचे काही बिंदू लक्षात घेऊ. केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांची कुरघोडी केल्यापेक्षा केंद्राने अख्खा GST गोळा करायचा आणि राज्यांना मग हाताला ताट घेऊन द्या, आम्हाला पैसे द्या अशा स्थितीमध्ये ठेवायचं. ह्या बाबी कुठल्याही राज्याच्या डेव्हलपमेंटला अडचणीचा सामना होऊ शकतो. तर केंद्र आणि राज्यांनी संयुक्त रोजगाराचं धोरण उपक्रम जे मागचं 5th इयर प्लॅन असायचा की 5 वर्षात आपल्याला काय कामं करायची आहे ती ऑब्जेक्ट ठेवून मग राज्य आणि केंद्र काम करत होतं. कृषी क्षेत्रातील उद्योगाला चालना मिळाली पाहिजे, साखर कारखाने डेव्हलप झाले पाहिजे, त्यातून विविध उद्योग उभे राहतील यासाठी उपाययोजना झाली पाहिजे, यावर काम केलं गेलं पाहिजे. लघु उद्योगाला चालना दिल्या गेल्या पाहिजे. सरकारने फक्त मोठ्या उद्योगांना सगळे उद्योग दिले नाही पाहिजे.
लघुउद्योगाला चालना मिळाली पाहिजे, जेणेकरून त्या त्या क्षेत्रातील प्रत्येकाला रोजगार मिळेल. आता कसं झालंय, मोठे 10, 12, 20, 25, 100 ब्रँड आहेत. ठरलेले लोक, अदानी, अंबानी, यांनाच सगळं जगातलं काम दिलं जातंय. का बाबा, बाकीचे लोक काम करू नाही शकत का? त्यांनाही द्या. त्यांना द्याल तर सगळीकडे रोजगार जाईल, सगळीकडे लोक काम करू शकतील, सगळ्या भागातल्या लोकांना उद्योग करता येईल. उद्योगपूरक गाव आणि शहर तयार झालं पाहिजे. आज परिस्थिती अशी होत आहे की गावाकडून लोंढेच्या लोंढे शहराकडे येत आहे. तर गावातच काही उद्योगपूरक योजना राबवल्या जातील आणि त्याच्यावर सुपरविजन पाहिजे. शासनाच्या योजना म्हटलं तर 100 योजनांची यादी येते आणि इम्प्लिमेंटेशन बघायला गेलं तर गावात एकही योजना दिसत नाही. सो हा दाखवायचं भरपूर मोठं आणि प्रत्यक्षात शोधायला गेलं की सुईच्या टोका एवढं असं असता कामा नये. मग त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय का? अर्थात हा आरोप नाही आहे की शासनाच्या योजना राबवल्या जात नाहीत. राबवल्या जात आहेत, तर मग लोकांना रोजगार का नाही हा प्रश्न पडतोय ना. जर 100रातले 83% लोक बेरोजगार आहे, तर मग शासन रोजगार देतंय हे कोणत्या आधारावर म्हणायचं, हाही प्रश्न आहे. आणि म्हणून उद्योगपूरक गाव असलं पाहिजे. कौशल्य विकास प्रशिक्षण शालेय जीवनापासून देता येईल की जेणेकरून तो स्वयंरोजगार. महात्मा गांधीजींनी बुनियादी शिक्षण पद्धती सांगितली होती, बुनियादी, की ज्यामध्ये आपल्याला जे बुनियादी कामं आहेत ती करता आली पाहिजे अशी शिक्षण पद्धती सांगितली होती. सो ते बुनियादी नाही करू शकणार, पण आत्ता रोजगार मिळू शकेल असं तरी काही काम करता येईल का? रोजगारासाठी विस्थापनाचे व्यवस्थापन, रोजगारासाठी लोंढेच्या लोंढे. आता मराठवाडा, विदर्भातले अनेक ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात जातात. मग त्यांच्या पुनर्वसनासाठी काही करता येईल का, की पिढ्यानपिढ्या ते लोक ऊसतोडतच राहतील? यावर शासन कधीतरी विचार करणार आहे का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वर्षानुवर्ष होत आहे, वर्षानुवर्ष होत आहे. जलसिंचनाच्या व्यवस्था झाल्या असत्या तर शेतकऱ्यांना पाणी मिळालं असतं, वीज मिळाली असती, उत्पादन झालं असतं, आत्महत्या करायची गरज पडली नसती. परंतु याच्यामध्ये जे काम करत नाहीत, भ्रष्टपणा करतात, त्यांना परत सत्तेत घेतलं जातं आणि ते जे काही कामं आहेत, भ्रष्टाचार आहे, ते सगळे बाजूला टाकले जातात. सो ह्या सगळ्या बाबी खूप सगळ्या याच्यामध्ये एकूणच सगळ्या चिंतनाचा विषय आहे. मनुष्यबळ हे देशाचं ॲसेट आहे, हे धोरणकर्त्यांना समजलं पाहिजे. म्हणजे कुणाला समजलं पाहिजे? शासनाला समजलं पाहिजे. ते लायबिलिटी नाही आहे, हे मनुष्यबळ हे देशाचं ॲसेट आहे. म्हणून प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीच्या योजना राबवल्या गेल्या पाहिजे. जिथे भ्रष्ट व्यवस्था आहे, तुम्ही विचार करा, अमेरिकेसारखा देश किंवा इंग्लंडसारखा देश उदाहरण म्हणून तुम्ही घ्या. या देशामध्ये म्हणजे रोड, आता ब्रिटिश आपल्याकडे होते त्या काळातले अजूनही रोड, अजूनही ब्रिज काही तुम्हाला चांगल्या अवस्थेत दिसतात. आपल्याकडे रोड बनवला, बरेच सगळे नाही पण काही काही ठिकाणी रोड बनवला की तो 2-3 वर्षात, 10 वर्षामध्ये तो खराब होतो. असं का होतं? कारण तिकडे रोड बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट आणि काम करणाऱ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या टेक्निकली काम करणाऱ्या व्यक्तीलाच कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. इकडे कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिले जातात ज्यांचे संबंध आहेत किंवा ज्यांना ते काम करण्याचा इंटरेस्ट आहे. म्हणजे पॉलिटिकल इंटरफेरन्स त्याच्यामध्ये राहतो. आणि मग जसं आपल्याकडे एखादा व्यक्ती बिमार झाला तर डॉक्टराकडे जातो, तसं बांधकाम करायचं आहे तर तो सिव्हिल इंजिनिअरकडे गेला पाहिजे. बांधकाम करायचं तर पॉलिटिशियनच्या नातेवाईकाला कॉन्ट्रॅक्ट जर दिला जात असेल तर त्या देशाचे रस्ते चांगले कसे होणार, हाही प्रश्न तिथे पडतो. सो मनुष्यबळ हे देशात ॲसेट आहे, ही बाब लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. सो यावर आपला एक प्रश्नही घेऊ आपण आता. खुली बेरोजगारी हा शब्द कधी वापरला जातो? ऑप्शन नंबर 1, लोक काम करायला तयार नाहीत, लोक इच्छुक आहेत पण काम मिळत नाही, लोक त्यांच्या नोकऱ्या चांगल्या शोधात सोडतात, म्हणजे ते पुढची चांगली नोकरी मिळावी यासाठी शोधतात, लोकांना नोकऱ्या मिळतात पण नियमित पैसे मिळत नाही. तर याचं काय उत्तर आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे. ओके, आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कमेंटमध्ये टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला हे अभ्यासासाठी उपयुक्त ठरत असेल तर तुमच्या मित्रांनासुद्धा तुम्ही निश्चित हे शेअर करू शकता. सो करंट कन्सेप्ट टॉकमध्ये आज आपण इंटरनॅशनल लेबरचा जो रिपोर्ट आलेला आहे, लेबर ऑर्गनायझेशनचा भारताचा रोजगार रिपोर्ट 2024 याबद्दल माहिती बघितली. पुढील लेक्चरमध्ये नवीन विषयासह भेट होईल. थँक्यू.